बातमी साताऱ्यातनं समोर येते। साताऱ्यातील बहुचर्चित लाच प्रकरणातील सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सातारा पोलीस यांच्याकडून निकम यांच्या मूळ गावी मालमत्तेची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते। त्यांच्या सांगलीमधील निवासस्थानी या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्याच परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। पाहूयात। जे देशभर प्रकरण गाजलेलं आहे। साताऱ्याचे सत्र न्यायाधीश आहेत धनंजय निकम यांनी लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल झालेला आहे। आपण आता त्यांनी सांगलीतील त्यांच्या मूळ गावी पोहोचलेला आहे, मूळ घराजवळ पोहोचलेला आहे आणि कदाचित लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सांगलीतील घरावरही आणि पोलिसांकडून छापा मारण्याची शक्यता आहे। आपण ग्राउंड रिपोर्ट म्हणून त्यांची चौकशी इकडे झालेली आहे का, त्यांची मालमत्तेची चौकशी होणार आहे काय, याची इत्थंभूत माहिती पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे। हा ग्राउंड रिपोर्ट सांगलीहून मी शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।